की राज्यामध्ये खराब प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन अपडेट येत आहेत, अधिकाऱ्यांचं सुद्धा नाव येते आणि तुमचा असेल किंवा पोलीस नगराच्या प्रदेशचा राजीनामा वगैरे होते. तुमची पक्षांतर्गत काय चर्चा आहे? प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची त्यांच्या मागणी होती रुपाली चाकणकरांच्या, आणि त्यांनी तेच उत्तर दिले बोटाच्या संदर्भामध्ये. माझं पण बोट अडत होतं. कोणी काय उत्तर द्यावं मला माहित नाही. माझं बोट लोकसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना त्याच्या 2 दिवस आधी अलिबागला कशा पद्धतीने ॲडव्होकेट प्रवीण ठाकूर माझ्या जिल्ह्यातील एक नामांकित सिनियर वकील आहेत, ते मधुशेठ ठाकूर म्हणून आमचे माजी आमदार होते, त्यांची समाधी आहे, त्यांच्या गावातल्या समाधीला दर्शन घ्यायला गेलो तेवढ्यात ते प्रवीण ठाकूर मला भेटायला आले. मग प्रवीण ठाकूरांनी कबूल केले की ते माझ्या समोरचे उमेदवार आनंद गीतेचे काम करत होते, पण एक कौटुंबिक नात्याने भेटायला आले. त्यांना भेटून मी निघाले असताना त्यांनी दरवाजा लावला. त्यावेळेला माझ्या इथे जखम झाली. तिथेच चोंडीच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन 5 मला स्टॅपलही टाके मारले. ते नंतर मी दिल्लीत आलो होतो त्यावेळेला सुद्धा होतं. आपण जर का माझी दिल्लीमध्ये आल्याच्यानंतर बघितलं असेल ते होतं. आता याचा अर्थ कोण कुठे लावणार असेल तर दुर्दैव आहे, याच्यापेक्षा काय म्हणू. केली मी, गुन्हे दाखल केलेत. त्याच्यामुळे एक भाग आहे. दुसरी बाब असा आहे की दुसरा माफ केलेला सुद्धा जो नाहीच आहे तो पण आला. त्याच्यामुळे एक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी SIT स्थापन केले. सातपुते ज्येष्ठ IPS अधिकारी त्याच्या प्रमुख आहेत. त्यांनी त्याची व्याप्ती वाढवलेली आहे. सखोलपणाने तपास करण्याचं मुख्यमंत्र्यांनी काल सभागृहामध्ये आश्वासन केलेलं आहे. आज मुख्यमंत्री त्याच्यावरती निवेदन करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, खासदार म्हणून माझी सुद्धा मागणी स्पष्टपणे आहे की याचा सखोल तपास व्हावा. खरासारख्या विकृत मनोवृत्तीच्या विरोधामध्ये जे कठोर कारवाई करायची असेल ते त्या ठिकाणी केली जावी. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्वच्छपणाची भूमिका आहे. आता माझ्या संदर्भातलं जे काय दाखवलं गेलंय त्याचा माझ्याकडनं खुलासा झालाय. यापेक्षा या गोष्टीला मी अधिक महत्व देऊ इच्छित नाही. याचं कारण जी घटना केव्हा घडले हे आपल्यापैकी सर्वांना ज्ञात आहे, आणि त्यावेळेचे 2024 मध्येच अलिबागमध्ये झालेली घटना आहे. आता याबद्दल माझ्यासारखं 40 वर्ष राजकारणात आहे. एका दिवसात मी नाही दिल्लीत आलो. राजकारणामध्ये माझी 40 वर्ष आहेत. माझी विश्वासार्हता आहे. आणि 19ला सुद्धा मी महाविकास आघाडीकडे निवडून आलो, 24ला इंडियामधून निवडून आलो. त्याच्यामुळे मध्ये आहे जे सत्य आहे ते सत्य आहे. एकदा खुलासा केला, त्यापेक्षा माझ्यासारख्या मी अनेक अशा पद्धतीच्या आरोपाच्या फेरीतून गेलेलो आहे. माझं मन, माझ्या संवेदना, माझं काम करण्याची पद्धती माझ्या जिल्ह्यातल्या जनतेला नक्की त्या ठिकाणी माहिती आहे. पण यापेक्षा याच्यावरती बोलण्यासारखं काही शिल्लक राहिलं आहे. आणि या संदर्भातला खुलासा केला गेलेला आहे. या संदर्भातला ज्यांनी कोणी आरोप केले त्यांच्यावरती वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हे त्या ठिकाणी दाखल करतो आहोत. पुन्हा एकदा मी सांगतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे गृहमंत्री म्हणून SIT स्थापन केली. अधिक खोलवरपणाने या संदर्भातला तपास करावा. जे कोण दोषी आढळतील त्या सर्वांच्या वरती कारवाई करावी. खरासारख्या विकृत मनोवृत्तीवरती सुद्धा कायद्यामध्ये जी तरतूद असेल त्या तरतुदीप्रमाणे त्याप्रमाणे कठोर कारवाई अशी माझी मागणी. कधी पूजा झाल्यात का? कारण अनेक मंत्री दिसत आहेत की जे पूजा करताना दिसत आहेत. तुमच्यासोबत अशा कधी पूजा झाल्यात का? तुमचे फोटो आहेत म्हणून हा प्रश्न आहे. कधी तुम्ही अशी पूजा केली आहे का? बघा, आपण सुद्धा राजधानीतले पत्रकार आहात आणि आपण सर्वजण एक आध्यात्मिक विचाराचे आहोत. आणि मी श्रद्धा मानणार आहे, पण मी अंधश्रद्धा नक्की नाही. अनेक वेळेला आपण आमच्याकडे गणपती येतात, गणपतीच्या निमित्ताने पूजा असतात, महाशिवरात्रीला जात असतो, तर रामनवमीच्या निमित्ताने अनेक मंदिरामध्ये माझ्या गाठीभेटी वर्षानुवर्ष होत असतात. त्याच्यामुळे कुठे मंदिरामध्ये जाणं म्हणजे काहीतरी तुम्ही दोष करणं असं नाही. मी पुन्हा एकदा वारंवार आपल्याला सांगू इच्छितोय पूर्णपणाने की या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी. आणि त्या सखोल चौकशीतून सर्व काही सत्य राज्यातील नव्हे तर देशाच्या जनतेपुढे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर आणावं आणि कठोर कारवाई करावी. एवढंच माझी या विषयावर मला आपल्याला सांगायचं. आणि त्यामध्ये म्हटलं की काल काही बैठकी झालेल्या आहे आणि बैठकी पक्षाची भूमिका आहे त्यामध्ये तुम्ही जागा वाढवा. आज काही चर्चा होणार आहे का त्या संदर्भात? आणि या महिला आरक्षणाचा विधान कशामध्ये शेड्यूल केलं झालेलं आहे? नाही, त्याचं शेड्यूल जे काय नक्की झालेलं आहे ते 2029 निवडणूक ही
33% महिला आरक्षणासह करण्याचा निर्णय भारत सरकारने केलेला आहे. मोदी साहेबांनी या देशामध्ये क्रांतिकारी बदल जे काही केले त्या क्रांतिकारी बदलाचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे की देशामध्ये 33% महिला या संसदेमध्ये येतील, विधानसभेमध्ये त्या ठिकाणी येतील. त्यासाठी गेल्या माझ्या माहितीप्रमाणे 71 साली 542 जागा झाल्या किंवा 67च्या आसपास असतील. त्याच्यानंतर गेल्या 55 वर्षामध्ये लोकसंख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली, परंतु लोकसभेची किंवा विधानसभेची संख्या तेवढीच राहिली. उदाहरणार्थ महाराष्ट्राची 288 आहे, लोकसभेची 542 आहे. आता अनायसे 33% जागा महिला भगिनींच्यासाठी जर आरक्षित होतात त्यावेळेला नवीन डिलिमिटेशन करत मी मगाशी खुलासा केल्याप्रमाणे अस्तित्वात असलेल्या जागांच्या 1.5 पट जागा होतील. म्हणजे